जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न असेल एकूण 50 पैकी तुम्ही किती सोडवता? 50 पैकी जर तुम्ही 38 देखील सोडवलं तरी चालेल, किंवा 50 पैकी तुम्ही 45 सोडवलं तर खूप जास्त चालेल. बघा, तुम्ही तुमचे जे स्कोर आहे ना ते मला कृपया करून कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोण टॉपर आहे. कोणाला प्रामाणिकपणे सांगायचं की कोणाला 50 पैकी 45 पडले किंवा कोणाला 49 पडले, म्हणजे स्वतःचं किती मार्क तुम्हाला पडले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि हा लेक्चर प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. ठाणे महानगरपालिका असो किंवा पोलीस भरती किंवा तलाठी भरती, प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. चला सुरू करूया. टेस्ट आहे. 153 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. टिंबटिंब यास भूमितीची जनक म्हटला जातो. कोण आहे भूमितीचा जनक? सांगा. थोडं टाइम घेईल मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला उत्तर शोधण्यात. सांगा आता, कोण आहे भूमितीचा जनक? तर योग्य उत्तर आहे युक्लिड. युक्लिड यास भूमितीचा जनक म्हटले जाते. बघा, आर्यभट्ट जे आहे हे भारताचे आहे आपले, आणि यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. आर्यभट्ट यांनी. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? तर युक्लिड. चला पुढे. 154 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. टिंबटिंब या ठिकाणचे सूर्य मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराचे नाव काय? सूर्य मंदिर. कोणत्या ठिकाणी आहे ते सांगा. मी ऑप्शन वाचत नाहीये, डायरेक्ट उत्तर सांगते, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. बघा, 154 नंबरचा प्रश्न आहे, स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. तुम्ही असं समजा की तुम्ही एक्झाममध्ये बसलेले आहात. योग्य उत्तर आहे कोणार्क. कोणार्क या ठिकाणचे सूर्य मंदिर जे काही जगप्रसिद्ध आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. 155 नंबरचा प्रश्न. चुकीची जोडी ओळखा. जो काही जोड्या दिलेल्या आहे चुकीची आहे एक, बाकीचे जेवढे जोड्या आहेत ते बरोबर असणार आहे. तर ती चुकीची कोणती ते बघायची आपल्याला. 155 नंबरचं योग्य उत्तर आहे पोलीस. हे जे क्रमांक आहे बघा, हे क्रमांक डायल केले तर त्यांना कॉल लागतं. तर तुम्ही सांगा मला की हेल्पलाईन नंबर काय आहे पोलिसांची. तर आता हे बघा, रुग्णवाहिका ज्याला ॲम्ब्युलन्स म्हणतो आपण ते 102. 4 नंबरचा आहे आपत्ती नियंत्रण कक्ष, हे 108. आणि अग्निशामक दल ते 101. या बाकीच्या जेवढ्या पण आहे ही आहे ही हे बरोबर आहे, परंतु चुकीची ही आहे. तर हे योग्य आहे. याचं योग्य काय उत्तर आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू. 156 नंबरचा प्रश्न खूप छान आहे. राजाभाऊ टॉवर भारतातील कोणत्या शहरात आहे? सांगा आता, राजाभाऊ टॉवर कोणत्या शहरात आहे भारतातील? योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी राजाभाऊ टॉवर आहे. 157 नंबरचा प्रश्न. टिंबटिंबला पवित्र भूमी म्हटले जाते. बघा, 157 नंबरचा प्रश्न. पवित्र भूमी सांगा. 157 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी जाणून बुजून सांगत नाहीये. बघा, या प्रश्नाचं उत्तर. 158 नंबरचा प्रश्न आहे बघा आपल्यासमोर. राफेल नदाल हा टेनिसपटू कोणत्या देशाचा आहे? कोणत्या देशाचा आहे सांगा. 158 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर स्पेन या देशाचा आहे. आता पूर्ण वाक्य सांगते की स्पेन देशाचा राफेल नदाल हा टेनिसपटू स्पेन या देशाचा आहे. चला पुढे. 159 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता दिवस
महाराष्ट्र ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? महाराष्ट्र ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जाणारा कोणता आहे तो दिवस? सांगा आता. प्रयत्न करा, चुकलं तर चालेल. इथे माफी आहे, परंतु एक्झाममध्ये माफी नाही आहे. एक्झामिनर नाही म्हणणार तुम्हाला बघा की जाऊ द्या, चुकलं तर चुकलं असं नाही म्हणणार तो. हे बघा, आपण महानगरपालिकाची भरती निघणार आहे हे आपल्याला कळलं, पण आपण अभ्यास नाही केला ना. आता आली बघा ॲड. आता खूप कमी टाईम असेल एक्झामसाठी आणि कमी टाईममध्ये अभ्यास करणं खूप हार्ड जातं. त्यामुळे बघा, जर तुमच्या एक्झामची ॲड नसन आली तर आता तुम्ही अभ्यासाला लागा, कारण की कधीही येऊ शकते बघा. तर 159 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 14 एप्रिल. तारीख काय? 14 आणि एप्रिल महिना. 160 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. दरवर्षी कार्निवल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा करतात? 160 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा. गोवा या राज्यामध्ये दरवर्षी कार्निवल फेस्टिवल साजरा करतात. गोवा राज्याची राजधानी काय? तर पणजी. पणजी आहे बघा, पणजी. आणि तुम्हाला माहिती असेल की क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणता? तर गोवाच आहे. चला पुढे. 161 नंबरचा प्रश्न काय सांगतो की भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? सेंद्रिय राज्य आहे भारतातील पहिला. कोणता आहे तो राज्य? सांगा आता. 161 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. हे बघा, हे पण स आहे आणि हा पण स आहे, तर यावरून देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. सेंद्रिय सिक्कीम. सेम सेम, हे सेम सेम, असं देखील लक्षात ठेवू शकता. फक्त आपल्याला पास व्हायचं आहे. 162 नंबरचा प्रश्न. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भारतातील सर्वात उंच धरण सांगितलेलं आहे. चला मग, 162 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे तर टेहरी. टेहरी हे भारतातील सर्वात उंच धरण आहे बघा. 163 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरात मधील कोणत्या शहरात सुरू झाले आहे? गुजरातमधील कोणत्या शहरामध्ये सुरू झाले आहे भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ? 163 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बडोदा. तर तुम्हाला सांगते थोडक्यात, गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर आणि भारतात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला गुजरात याच राज्याला लागलेला आहे बघा, सर्वाधिक समुद्रकिनारा. आणि यामध्ये भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ आहे बघा, जे आहे बडोदा या ठिकाणी. क्लिअर? चला पुढे. आता हा प्रश्न खूप लोकांचा फेवरेट असेल बघा, कारण की नाम ही काफी आहे बघा त्यांचं परिचयासाठी. रोनाल्डो या प्रसिद्ध फुटबॉलपटू टिंबटिंब या देशाचा आहे. आपण बघतो बघा, रोनाल्डो यांना जेवढे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे रोनाल्डो कोण आहे बघा. त्यांचा कोणत्या खेळाशी संबंध आहे हे देखील माहिती आहे, परंतु ते कोणत्या देशाचे आहे हे आपल्याला बघायचं आहे. 164 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोर्तुगाल. रोनाल्डो हा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पोर्तुगाल या देशाचा आहे बघा. 165 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. सावरपाडा एक्सप्रेस असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते? सावरपाडा एक्सप्रेस खेळाडू आहे बघा, तो कोणाला म्हणतात सांगा. 165 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, तर योग्य उत्तर आहे कविता राऊत.
कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस असे म्हटले जाते बघा. असं म्हणून संबोधतात असं देखील म्हणू शकता. चला पुढे. मी जाणून बुजून स्लो घेत आहे जेणेकरून तुम्हाला ऑप्शन वाचून योग्य उत्तर काय असेल हे ठरवता येईल बघा. चला 166 नंबरचा प्रश्न. कोणत्या दिवशी UNO ची स्थापना झाली? UNO ची स्थापना सांगा आता. 166 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 24 ऑक्टोबर या दिवशी UNO ची स्थापना झाली. तारीख 24 ऑक्टोबर महिना. चला पुढे. 167 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. टिंबटिंब हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो बघा. सर्वोच्च पुरस्कार सांगितलेला आहे साहित्यातील. 167 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार. 168 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय राजमुद्रेवर टिंबटिंब या प्राण्याची प्रतिकृती आढळत नाही. कोणता आहे जो प्राणी यामधून सांगा. वाघ आहे की 2 नंबरचा आहे सिंह की 3 नंबर आहे बघा हत्ती की 4 नंबर आहे घोडा. सांगा आता यापैकी कोणता प्राणी आहे जे भारतीय राजमुद्रेवर नाही आहे बघा. सांगा. 168 नंबरचा प्रश्न. एकशे 168 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या बघा. 2 प्रश्न तुमचे होमवर्क होते आज. माफ करा. एकशे 69 नंबरचा प्रश्न. सुनील छेत्री हा खेळाडू कोणत्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे? सुनील छेत्री सांगा आता. 169 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तर फुटबॉल. 170 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. टिंबटिंब यांना नामदेवाचे गुरु मानले जाते. कोण आहे ज्यांना नामदेवाचे गुरु मानले जाते बघा. 170 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विसोबा खेचर. विसोबा खेचर यांना नामदेवाचे गुरु मानले जाते. चला 171 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब यांना परम महासंगणकाचे जनक म्हणतात. महासंगणकाचे नाव काय? परम. एक प्रश्न निर्माण झाला. परंतु याचे जनक कोण आहे? याचे जनक फादर कोण त्याचे सांगा. 171 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न कदाचित खूप लोकांना येत असेल. एकशे 171 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. योग्य उत्तर आहे विजय भटकर. त्यांचं नाव काय? विजय भटकर. परम महासंगणकाचे जनक विजय भटकर आहे बघा. 172 नंबरचा प्रश्न. आगा खान कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 172 नंबरचा प्रश्न. तर हॉकी. आगा खान कप ही स्पर्धा हॉकी या खेळाशी संबंधित आहे. 173 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब यांना इंटरनेटचा जनक म्हणतात. कोण आहे इंटरनेटचे जनक? पॉल बॅरन. पॉल बॅरन यांना इंटरनेटचा जनक म्हणतात. बरं केलं यांनी इंटरनेट आणून. प्रणाम यांना कोटी कोटी. आता सर्वात फेवरेट. मोबाईल फोनसाठी अँड्रॉइड ही
कार्यप्रणाली कोणत्या कंपनीने तयार केली? 174 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, गूगल. चला पुढे. 175 नंबरचा प्रश्न आहे, वेलिंग्टन हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? वेलिंग्टन. 175 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. वेलिंग्टन हे शहर न्यूझीलंड देशाची राजधानी आहे. हा जे प्रश्न आहे तुमच्यासमोर बघा, 177 नंबरचा प्रश्न, नोवाक जोकोविच टेनिसपटू कोणत्या देशाचा आहे? बघा, 177 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्बिया. नोवाक जोकोविच टेनिसपटू आहे बघा, तो सर्बिया या देशाचा आहे. 178 नंबरचा प्रश्न आहे बघा, बैलाची झुंज हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? बघा, बैलाची झुंज सांगा. 178 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर स्पेन. पुढील प्रश्न आहे 179 नंबरचा, सर्वाधिक वेगवान सजीव कोणता? हे सोपं आहे, हे नाही चुकणार कुणाचं, ही तर खात्री आहे मला. चित्ता आहे बघा. चला पुढे. 180 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, टिंबटिंब यांचा जन्मदिन इंजिनियर डे म्हणून साजरा करतात. 180 नंबरचा प्रश्न सांगा उत्तर आता. इंजिनियर डे सांगितलेला आहे बघा. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 181 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय प्राचीन परंपरेनुसार संगीत कलेचे जनकत्व टिंबटिंब या देवतेकडे जाते बघा. सांगा आता. 181 नंबरचा प्रश्न तर शिव. बघा, हे आपले काही इम्पॉर्टंट प्रश्न होते. यामधील राहिलेले प्रश्न मी पुढील व्हिडिओमध्ये कंप्लीट करेल. खूप जास्त रात्र झाल्यामुळे मला व्हिडिओ थांबावं लागणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.